दरम्यान अमित शहा यांच्या टीकेला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार उत्तर दिलं। निवडणुका या मेरिटवर व्हाव्यात, विकासाच्या कामावर व्हाव्यात। आज महाराष्ट्रातल्या जनतेला महागाई भेडसावते आहे, बेकारी भेडसावते आहे, शेतकऱ्यांना शेतीमालाला दर मिळत नाही, ह्याची चर्चा राहिली बाजूला आणि हे नवे काय 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 स्टेटमेंट करत बसलेत। त्यांनी त्यांची पक्षाची मीटिंग होती तर त्यात महाराष्ट्रातल्या दुधाला आधारभूत किंमत देणार का ही गोष्टी चर्चा करायला पाहिजे होती। त्यांनी सोयाबीन, कांदा, केळी, कापूस याच्या बाबतीत बोलायला पाहिजे होतं। कांद्याची निर्यात बंदी आणणार परत का नाही आणणार ह्याच्यावर बोलायला पाहिजे होतं। हे काय चाललंय मला काही कळतच नाही की औरंगजेब काढायचा सगळे जुने वर जाऊन शतकं झाली त्यांच्या नावाने आजही मतं मागणं आणि त्यांच्या नावाने हे राजकारण करणं हे मला वाटत नाही की काय योग्य आहे, पण ठीक आहे।